हाय मित्रांनो, कविता गायकवाड बोलते. लोक पकोडा भजी, मिरची भजी, बटाटा भजी करते. मी आता कुठली भजी करते बघा. ह्या इथं कारलं मीठ लावून चिरून 2 दिवस भिजायला घातलं. कारलं चिरून मीठ लावून सगळं कडक एकदम त्याला तळून घेतले. ओके, इथं बेसन पीठ कालवलेलं आहे. आता बघा तुम्ही कारल्याची भजी. हो का, चला चालू आहे कारल्याची भजी करायला. जरा थोडा खिडकीमुळे अंधार दिसतंय. खिडकी उघडल्यावर बी लईच चमका लागले आणि लावल्यावर तर अंधार पडायला लागलाय. समजून घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. हाय, चला कुणाकुणाला जमते अशी भजी करायचं नाद आहे, पण खायचा नाद नाही मित्रांनो. सगळं वाटोळ करायचं लक्ष नाही माझं. असं काय करायचं, कोणाच तर मुखात तर जाते, आपल्याला नाही खाणं झालं तर. आवडल्यास भजी लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. एकच नंबर भजी, कसलं खतरनाकच आहे ते. अशी कडक कडक झालीत ना बघा. हे अशा पद्धतीचे झालेत, एकदम कडक कुरकुरीत. आता दिसत नसेल नीट, जरा थोडा प्रॉब्लेम झाला लाईटीचा. म्हणजे लाईट आहे पण ते दिवस इकडं उगवल्यामुळं चमकायला लागले. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. हाय, ओके. कारल्याची भजी येतात ते माणसाला दुसरी तिसरी असते. हो का, मस्तच. इकडे पापड्या तळून घेतलेल्या आहेत बघा. असं मजान खावा वाटायला म्हणून केले तर काही पापड्या तळलेल्या आहेत. आणि हो का, इथं भजी कशी झालेत का, कुरकुरीत मस्तपैकी. लाईक करा, सबस्क्राईब करा. हाय मित्रांनो, चला बाय. लाईक आणि कमेंट करायला तेवढी विसरू नका. ओके.